श्रीलंका म्हणू शकतो का भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच. राष्ट्रपती फक्त शरद पवारांची अदृश्य शक्तीने 2 संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. ज्या चाकांसाठी आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असताना MIDC उभी केली, तिथे पवारसाहेबांवर आणि महाराष्ट्राच्या यंत्रणेवर विश्वास ठेवून हजारो उद्योजकांनी गुंतवणूक केली. मात्र आज डबल इंजिन सरकारच्या काळात उद्योग तेथून बाहेर जात आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. उद्योग क्षेत्र फोनवर चालत नाही. जेव्हा नाशिकला निवडणूक प्रचारासाठी मंत्र्यांची सीट अडचणीत येते तेव्हा त्यांना चार्टर विमान मिळते, पण जेव्हा लाखो गरीब मुलांच्या नोकऱ्या धोक्यात येतात तेव्हा मुंबईवरून अवघ्या 2.5 तासांवर असणाऱ्या चाकणला ज्याला उद्योगमंत्र्यांना वेळ मिळत नाही, ते रविवारी फोनवर बैठक घेतात आणि त्याची जाहिरात करतात. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की मी जर या राज्याचे उद्योगमंत्री असते तर बातमी लागल्या तिथे धावून गेले असते. आंध्र आणि तेलंगणाचे उद्योगमंत्री उद्योजकांसाठी रेड कार्पेट घालत आहेत आणि आपल्याकडे मात्र उद्योग टिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकार म्हणते की उद्योग बाहेर गेले नाहीत, तर केवळ कागदावरच्या बंद कंपन्या बंद झाल्या आहेत. जर उद्योग गेले नसेल तर तिथल्या रस्त्यांवर रोज दिसणारे मोठे खड्डे तरी खोटे आहेत का? प्रश्नांना बगल देणं म्हणजे लिडरशिप नाही, तर जबाबदारी घेऊन प्रश्न सोडवणं म्हणजे खरी लिडरशिप असते. अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे. हा देश संविधानाने चालतो. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोणी श्रीलंका म्हणू शकते का भारत माझा देश आहे? तर नाही. तसंच आहे शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवली असल्याने शिवसेना ही त्यांचीच राहणार, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली. नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन, आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती, यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाहीये. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान, हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य होऊन कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. हे बघा, महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. चाकणमधून हजारो, म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवारसाहेबांनी ती MIDC केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या MIDC झाल्या. लोकांनी पवारसाहेबांकडे बघून, महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या. आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात या चालल्या, ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा. फोनवर एवढं काय महत्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत. आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची तर मी काल ती बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय? इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला.
आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पैसे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे? शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय. मग रविवारी काय आहे? एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. उदय, बरं मी अनेक वर्ष काम केलंय. माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.